रायगड जिल्हा परिषदेत आरक्षित पदांवर तडजोड, खजिन्यासाठी महायुतीत फूट उघड। अलिबाग येथे जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडली। यावेळी महायुतीत वरवर एकजूट दिसत असली तरी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम खात्यावरून आतून धुसमुसणारी सत्तेची लढाई आता उघड झाली आहे। अलीकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली। जास्त उमेदवार निवडून आल्यानंतरही शिवसेना शिंदे गटाला सत्ता स्थापनेतून बाजूला सारण्यात आले होते। त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती। जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा अर्थ व बांधकाम समितीचा पदसिद्ध सभापती असतो। त्यामुळे जिल्हा परिषदेतील खजिन्याच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्या। आरक्षित पदांवर मात्र महायुतीत तडजोडीचा फॉर्म्युला राबवण्यात आला। महिला व बालविकास सभापती पदासाठी रसिका केणी तर समाज कल्याणसाठी नारायण डामसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे। या पदांवरून कोणताही मोठा वाद उभा राहिलेला नसला तरी खरी लढाई खजिना समजल्या जाणाऱ्या अर्थ व बांधकाम खात्यावरच केंद्रित झाली आहे। या खात्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपचे वैकुंठ पाटील आणि शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे दोघांनीही उघडपणे दावेदारी करत मैदानात उडी घेतली आहे। या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून लॉबिंग, दबावतंत्र आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव जोरात सुरू असल्याची चर्चा रंगली। सूत्रांच्या माहितीनुसार जर हे खाते भाजपकडे गेले तर शिवसेनेला शिक्षण किंवा आरोग्यासारखी महत्त्वाची खाती देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो। मात्र या डील पॉलिटिक्समध्ये अंतिम क्षणी उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावर वैकुंठ पाटील यांनी आपले मत व्यक्त केले असून ते म्हणाले की लोकांनी विश्वासाने निवडून दिले आहे, त्यामुळे समाजहितासाठी काम करणे हे कर्तव्य आहे। समाजातील अडचणी सोडवण्यासाठी काम केले जाणार आहे। वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल। महायुतीत कोणतेही वाद नसून सामंजस्याने खाते वाटप होईल। येत्या 7 तारखेला त्यावर निर्णय होईल। मात्र या निर्णयाचा परिणाम समाजहितावर होणार नाही। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।